महाराजांचा सन्मान होतो आहे। संयुक्तिकरित्या सर्व संयोजन समितीच्या वतीनं महाराजांचा सन्मान होतो आहे। महाराजांचा सन्मान होताना महाराजांना हार घालताना जोराच्या घोषणा द्यायच्यात, मरगळ आल्यासारखं करायचं नाही। सर्वांना विनंती आहे। ज्याच्या जन्मशताब्दीबद्दल हा कार्यक्रम सकाळी 8 वाजेपासून चालू आहे। होम हवन शांतीपाठ वगैरे सगळं झाले। त्यानंतर लोकांनी पूजा अर्चना केली। त्यानंतर भोजन झालं, दिंडी मिरवणूक निघाली। दिंडीमध्ये अफाट लोक होते। झालं दिंडी मिरवणूक, यानंतर आलेले पाहुणे त्यांचे मनोगत। शरद पवार यांचं फोन आला, मला उशीर लागेल पण मी येणार। आतापर्यंत त्यांची वाट पाहत बसलो होतो, ते आले नाही। पण ज्याचा सत्कार तो कोण? शिवलाल स्वामी महाराज। माझे वडील क्रांतिकार होते गांधी महात्माच्या संगत। त्याबद्दल त्यांना अरेस्ट केलं। त्यांना अरेस्ट केलं, आई नाही, आज्यालाही, आजीलाही, आजीची बहीण यांना अरेस्ट करून बंद केलं। एका बंगल्यामध्ये नजर कैद। तुम्हाला काय पाहिजे ते मागा, आम्ही देतो। युरोपियनची संट्री, पण इन्कलाब जिंदाबाद हे म्हणायचं नाही। पण हा गप बसणारा नव्हता। त्या नजर कैदीमध्ये आम्ही असताना आई, वडील, आजा, आजी, त्यांची बहीण, अचानक आई गरोदर असल्यानंतर तिला वेदना होऊ लागल्या। बाहेर सोडत नाही। युरोपियनचा आंधळा कायदा, काय करावं, त्रास होऊ लागला। पण त्या युरोपियनचीच बाई मिस हॉक्सी, तिने फार सेवा केली। 25 डिसेंबर पहाटेच्या वेळेला जन्म झाला। त्या वेळाचा लोकांना आनंद झाला। मुलाला घेऊन वडील म्हणजे मूल घेऊन गेले, पण ते कौतुक करत होते, आजचा दिवस जिजसचा जन्म आहे। थोड्या वेळाने थोडं शांती झाली। लक्षात घ्या, माझा जन्म जेलमध्ये झाला हे लक्षात घ्या। टाळ्या वाजवू नका, टाळ्या वाजवू काय, जेलमध्ये झाला। वडील क्रांतिकारक होते, त्यांनी अनेक प्रयत्न केले त्या जेलमधनं सुटायला। वडील थकले, मलाही ती चटक होती। आम्ही काही चांगले कार्यकर्ते पंडित जवाहरलाल नेहरूला जाऊन भेटले। क्या बात के बोलते, सब जेल तार के कंपाउंड में बंद है। हो, सच्ची बात है, एकदम सच्ची। त्यांनी तारीख दिलं, 1,00,000 2,00,000 लोक जमले। मोठा कार्यक्रम झाला। पंडित जी ने मला हिता धरला, देखो तुम ब्राह्मण है, नहीं मैं यही क्रिमिनल ट्राइब इसके अंदर का है। ओहो, अच्छा तुम क्या मांगने वाले हैं? यशवंत चव्हाण हे मुख्यमंत्री होते। ते म्हणे, ए सोड दे, पुऱ्या सोड,
ते पंडित जी म्हणे उसने नहीं पकड़ा, हमने पकड़ा है. सोड, मी धरलेलंच नाही, त्यांनी धरलं, मी काय करू. ठहरो, मेरे को बात करने का है. बोले हमारा नौकरियां पाहिजे. अच्छा, तो कैसी नौकरी? अच्छी नौकरी, भारी नौकरी. तो तुम्हारे में ऐसे ही कोई सुशिक्षित है क्या, रेलवे इंजन चलाने वाले? ऐसे तो नहीं. तो हम इंजन चलाने को कैसा देंगे? मोटर ड्राइवर वो भी नहीं. बंगला बनने के लिए तुम इंजीनियर हो, वो भी नहीं. तो काय में तुम होशियार है? दरोड़े डालने में. ये बच्चा सच्चा बोलता है. मी लहान असतो अजून यशवंतराव गडबड करू लागले. मग छोडो, मुख्यमंत्री हो, विषय सांगतो. मला लहानपणापासून आईने एक शिक्षण दिलेलं होतं. लहान 2 वर्षाचा असताना आई स्वयंपाक करायला बसल्यानंतर ज्वारीच्या भाकरी मीठ टाकून आणि त्याच्यात कढीचं तेल असं मुटके करून द्यायचे. पहिला एक श्लोक म्हणून, गीताचा श्लोक म्हणून, शांताकारम भुजंगशयनम पद्मनाभ. नाही, चांगल्या प्रकारे म्हण. श्लोक म्हटल्यानंतर ती मुटका एक द्यायची. अजून देखील अजून श्लोक म्हण. ध्यायते विषयांपुरुषा संघाते शिवजायते, संघा जायते कामा, कामा क्रोध विजायते, क्रोधात भवती समोहा, समोहा स्मृती. जावा की उठा की आता, का उठत नाही? तर आईने मला संस्कृतीचे धडे दिले. त्या आईच्या संस्कारमुळे मी भजन मार्गामध्ये लागलो, चिंतनमध्ये लागलो. 13 वर्षाचा असताना लग्न करणार होते. मी लग्न सोडून पळून गेलो. थेट बद्रीनाथ. बद्रीनाथ ओळख नाही, पाळख नाही, कुठं जायचं काय हे देश. तिथं गेलो. पण कार्याचा गुरु असतो. तिथं साधू संत महात्म्यांना लई मानत होते. त्या काळी 1945-46 सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. मी असा उभा होतो. माझ्याजवळ काहीच नव्हती. एक लुंगी बांधलेली, एक लुंगी खांद्यावर. घनश्याम दास जी बिरला, अरे इधर जो कंबल ले लो, कंबल ले लो. ब्लैंकेट वाटत होता. मैं बोला हमारे को कंबल नहीं चाहिए. क्यों? बहुत ठंडी होती है. रहने दे, हमारे पास बसरी का प्राणायाम है, हम आंग गर्म कर लेते हैं. अरे ले लो महात्मा, कंबल फुकट में देते हैं हम. फुकट में दिया तो क्या जहर मिलेगा? हमको नहीं चाहिए. तिथनं मला काली कमलीवाला आश्रम, तिथून बोध मिळालं. स्वर्गाश्रम हिमालयाच्या कुशीमध्ये. तिथं जयदयाल गोविंद का, हनुमान प्रसाद पोद्दार, बडे बडे विद्वान तिथे व्याख्यान. तिथं ऐकू लागले. मोठी संतांची संगत मिळाली. त्यानंतर शिवानंद सरस्वती ते बघत होते. मी उडी मारली की अरे ओ बच्चे ने कूद पड़ा, कूद पड़ा, कूद पड़ा, मर जाएगा, मर जाएगा. 2-4 लोक पळत आले. मी आंघोळ पोहत पोहत बाहेर आलो. समजी में मरा नहीं मरा. क्यों नहीं मरा? तर 1.5 फुटाचे आणि एक वाव असे बर्फाचे तुकडे ठेवायचे. त्याच्यावर जितके साधक आश्रममध्ये आहे त्यांनी लंगोटी घालायची
आणि त्याच्यावर बसायचं. पद्मासन. पद्मासन करा आणि लगेच आत पेटू का हा हा हा. त्याला पेटवीला विस्तू विस्तू व्हायचं. त्या बर्फावर बसणे इतकं मोठं नाही, पण कुणाची लादी वितळते त्याला महत्त्व. का उठत नाही आता? तर माझा जीवन घडायला उत्तर हिंदुस्थानमध्ये मला शिक्षण थोडं मिळालं. हिमालयामध्ये खूप घुमलो. हिमालयाचे काही 450 वर्षाचे योगी मी या डोळ्याने बघितले. हाडकर, बाबाजी अशांचे दर्शन झाले. तुम्ही ते सगळं सांगत नाही, पण मी एकाने बी विचारलं नाही, महाराज तुम्ही 100 वर्ष कसं जगले? कोणीच विचारत नाही. मी बी कशाला सांगू? तर मी शुद्ध शाकाहारी, अल्पजीवन, पोट भरून जेवायचं नाही आणि उपाशी राहायचे नाही. नमर भूखा न रख रोजा, किताबे डाल पानी में, दुई का तोड़ कर कूजा, शराफे शौक पीता जा. हे वर्म आहेत काही साधनेचे आणि ते मला मिळालेले होते. अशा प्रकारे श्री गुरु धोंडपंत महाराज धन्य धन्य. त्यांनी अंतरातल्या खुणा सांगितलं. अरे हे कशी याच्यात चमत्कार विषयी. कारण दर पंधरवाडीमध्ये कलेक्टर, DSP मठाला माझ्याकडे येत होते. मोने कलेक्टर, जुबेरी कलेक्टर, गफूर कलेक्टर हे सगळे येत होते. महाराजांनी येऊन कान धरला. शिवलाल, तू उजवी नागपुडी करून प्राणायाम करतो का? नाही. मग हे चमत्कार का घडत आहे? हा कवा कवा कान धरलं. सोड सगळं, नाही तर मला सोड. नाही, सगळं सोडलं. चमत्कारिक विद्या नको. जसं चांगले कुळीन घरवाले नाचणारी बाई नको म्हणतात, तशा प्रकारे हे नको. चमत्कार बघणारे चमत्कारिकच असतात. फक्त त्यांना एकच कळावं, राम कृष्ण हरी. एवढं जर त्यांनी रटन केलं, त्याचे सगळं दुःख नष्ट होऊन जाईल. सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती. थोडंसं तत्त्वज्ञानाची घोटी, बस. काही लागत नाही, काही लागत नाही. माझं 100 वर्ष आज झालं, पण 2-2 तास, 2.5 तास मी कीर्तन करतो, तास 1.5 तास प्रवचन करतो, तरी भजनला अगदून बसतो. मला थकवा येत नाही. थकवा येत नाही. बीडी नाही, सिगारेट नाही, गांजा नाही, अफीम नाही, भांग नाही, पान नाही, सुपारी नाही, कुठलं चहा नाही, काफी, कुठलाच व्यसन लागू दिलं नाही आईवडिलांनी. उंच 100-125 फूट असा बांधलेला खांब आहे, ज्याने पुढं चांगल्या प्रकारे संतांना बसायला वगैरे चर्चा करायला एक हॉल बांधलेला आहे. आणि इकडे लोणीकडे मोठा गोल गुम्मट बांधलेला. काय नाव त्याचं? हा, विश्वनाथ. त्यांनी मला म्हटले, महाराज एक गोष्ट विचारू, तुमच्या अंगावर तेज कसलं? कसला तेज? म्हणलं, आईबापांनी चमडा दिलेलं तेज, अजून बाकी तेज बीज काही नाही. कृष्ण परमात्मा ब्रह्मचारी असेल त्या बाई म्हणजे तुम्ही ब्रह्मचारी माझ्या बंगल्यात असतात, ती म्हणजे माझ्या बंगल्यात असतात, ती म्हणजे माझ्या बंगल्यात. तुम्ही ब्रह्मचारी कुठलं? जावा म्हणजे नदीला माहीत आहे, तुम्हाला माहीत नाही. नदीला सांगितलं, नदीबाई आमचे मालक, आम्ही सांगतो कृष्ण परमात्मा हे ब्रह्मचारी आहे का? धाड नदी दुभंग झाली.
आतनं रस्ता. अरे बापरे म्हणे, रस्ता नाही. सगळ्या बाईंनी अन्न आणलेला दुर्वास ऋषीला दिला. त्याने खाल्लं. बाबा बाप किती खाते म्हणे. 60 सहस्त्र खंड्या अन्न दुर्वासा भोजन. पुढे काय? मला वाटलं तुम्ही सगळं पाठांतर केलं असेल. ठीक आहे. दुर्वासा भोजन. असा दुर्वास. इतकं जेवण केल्यानंतर, इतकं जेवण झाल्यानंतर बायाने विचारलं, महाराज जेवण झालं आम्ही जायचं कसं? त्या नदीला सांगा की दुर्वास ऋषीचा आज उपवास आहे, तर आम्हाला तुम्ही आमच्यासमोर खाल्लं की इतका जेवण ते तुम्हाला नाही कळणार नाही. जाओ. नदीकडे गेले. नदीला सांगितलं. नदीने दुभंग दिले. हे काही असे तत्व आहेत. गृहस्थी असून असू दे ना, पण त्यालाही ब्रह्मचारी यायची नाही. मार्ग आहे. अन्न जास्ती खाऊ नका. अतिशय पोट भरून तुम्ही खाल तर तुम्हाला चरबी तयार होईल. चव चटक लागल्यावर त्याच्याकडे बघू नका. तुम्हाला चव चटक लागण्याची इच्छा आहे ना, एकच काम करा. पहाटे उठून रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. 1 तास लटण करा. कसली चटक लागते बघा. अन्नाची चटक, चटणीची चटक. आपले कसे एक मी जवान माणसाला बघतो. जवान माणसानं एवढी ढेरी. अरे एवढी ढेरी का? घरात थोडसे नाश्ता केला, बाहेर पडलं की वडा गरम द्या, वडा जरा पुरी केली, भजे द्या भजे, मिरची भजे द्या मिरची बी. सगळं ते खाल्लं, पाणी पिलं, ते खाल्लं पाणी, सगळं त्याचा रबडा झालं. त्याचं चांगलं रक्त होत नसतो. योगशास्त्र बघा तुम्ही, आरोग्यशास्त्र बघा. त्याचा तुम्हाला आता एवढी माहिती झाली की ज्याचा जन्मदिवस मानलं जातं तो भटकून गेलेला होता. वय 13 वर्षाचं होतं. ओठावर मिसरूट नव्हतं. त्यावेळा कुठं जंगलात हरिद्वारच्या पुढे महाराज पुढे गेलेलं घनदाट जंगल होतं. आता काही नाही. आता बी मी पुन्हा गेलो. घनदाट जंगल. दिवसा डरकाळ्या येत होत्या, आवाज. मोठे मोठे अजगर. अशा त्याच्यामध्ये लक्षात घ्या. ऋषिकेशच्या जंगलामध्ये पहारा, अजून बी पहारा आहे. संध्याकाळ झालं दरवाजा बंद. कोणाला तिकडे जाऊ देत नाही, तिकडला येऊ देत नाही. अशामध्ये जाऊन मी जंगलामध्ये हाताला नीट केलं, झोपून जायचं. भीती नव्हती. कुठली भीती लागतच नव्हती. थंडी लागत नव्हती, ताप लागत नव्हता. मस्तमध्ये अलमस्तमध्ये. आई लहर जब कुछ नहीं जाने, हम मौजी मन के, नहीं काम दुनिया से बंदे, हम गुलाम गुरु घर के. आम्ही गुरुच्या सेवेत राहणारी, पांडुरंगाच्या नामात राहणारी. मग चिंता राहत. त्यासाठी आज इथं आलेले महाराज आहेत. ते साध्या कळतले नाही. माणकोजी बोधला धामणगावकर, बार्शी तालुक्यात धामणगाव. मोठी विहीर आहे. किती बी जोरात दगड मारा पार जात नाही. हो, धामणगावकर माणकोजी शूर होता, भित्रा नव्हता. कुणी वारकऱ्यांना जे लुटत होते ते घोड्यावर बसून तलवार घेऊन पळायचे. खबरदार त्याच्या. शेवटी तो वारकरी झाला. इतका वारकरी झाला, वारकऱ्यांना सगळी संपत्ती त्यांनी केली. एक दिवशी काही नसताना द्वादशी कसं सोडायची, असा खूप चरित्र आहे. त्या चरित्राच्या माणकोजी बोधले यांच्या अंशात आले. मी लहानपणी त्यांना ओळखतो. आले, त्यांचा काय हे झाला.
आता महाराज आलेले यांची वाट बघत होतो आम्ही. आले आले महाराज आलेले. यानंतर भागवत महाराज चौरे आले ना. मला माझा तिथनं वास येते मला. आले का नाही आले. भागवत महाराज चौरे आलेले. साधू संतांबद्दल देहाची पर्वा करत नाही ते. जो देहाची पर्वा करतो, देहाला भीतो, सांभाळतो, जास्तीत जास्त तो लवकर मरतो. लक्षात घ्या. आमचे महासंत, संताचे शिखर, देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव. ज्या भंडाऱ्या डोंगरावर आजपासून 90 वर्षापूर्वी जिकडे तिकडे जांभळाचे झाडं दाट आणि करवंद्याच्या जाळी, तिथं जास्तीत जास्त जनावरे म्हणजे अस्वल, अशी परिस्थिती होती. त्या भंडाऱ्याला तर झाड नाही. झाडच नाही का, त्यामुळे कत्तल करत राहिले. झाड कापायचे, विकायचे, खायचे, अशा प्रकारे. काय नारायणाबा आले. काय नारायणाबा आले. नारायणाबा माझे कोण अजून नारायण कमलबाई आली. नारायणाबा आबा आले. सांगा तर मी तुम्हाला उठू दिलं नाही का, न ते एक 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 उठा लागले होते. मी अशी गोष्ट सांगितली तुम्हाला ज्याची आज आयुष्याच्या शताब्दीबद्दल बोलत आहे, त्याचीच गोष्ट चाललेली होती. एक बी हल्ला नाही. यानंतर कोण बोलणार ते माझा भाऊ. धन्यवाद महाराज. आपल्या सत्कार समारंभाला उत्तर देत असताना महाराजांनी आपल्या 100 वर्ष आयुष्याचं रहस्य आपल्या समोर उलगडलेलं आहे. माहीत आहे. हे बघा, इचलकरंजीचे सूरसिंग समाज अध्यक्ष काहीतरी म्हणे, ते असतील तर त्यांनी यावं. दुसरा राणा प्रताप सिंह, त्यांची संघटना आहे, ते कोण त्याचा प्रमुख असेल त्यांनी लवकर यावं. नाही मी तुम्हाला महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय हरिभक्त परायण भागवत महाराज चौरे हेही आलेले आहेत. तसेच संयोजन समितीच्या विनंतीला मान देत आणि महाराजांचे शुभाशीर्वाद घेऊन महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी करमाळा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार लोकनेते सन्माननीय नारायणआबा पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. ते दोघेही महाराजांचा सन्मान करतील आणि संयोजन समितीच्या वतीनं या 2 मान्यवरांचा सन्मान होईल. वेळात वेळ काढून हे दोन्हीही मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. सर्वजण महाराज आपणाला संबोधित करत असताना अगदी शांततेनं, स्तब्धतेनं ऐकत होते. खरोखरच महाराज 100 वर्ष आयुष्य आजपर्यंत कसं महाराज जगले आणि आनंदी आयुष्याचं रहस्य महाराजांनी आपल्याला सांगितलं. भगवान परमात्म्याचं चिंतन, देवाचं नामस्मरण, आहार कसा असावा, विचार कसे असावेत, ही नियमावली महाराजांनी आपल्यासमोर विशद केली आणि आपल्या 100 वर्षाच्या आयुष्याचं रहस्य महाराजांनी आपल्याला सांगितलं. खरोखरच हा सांगितलेला एक एक शब्द हा अनमोल आहे आणि महाराजांचे सर्वच विचार हे अनुकरणीय आहेत. महाराजांनी जे सांगितलं त्याचं आचरण जर आपण आपल्या अंमलात आणलं तर निश्चितपणे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुद्धा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व संयोजन समिती आणि भक्त मंडळांच्या वतीने महाराजांचा सन्मान संपन्न होतो आहे. समर्थ सद्गुरु धोंडपंत दादा महाराज की, समर्थ सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज की. हॅलो. या ठिकाणी आता
माननीय श्री समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज यांचा, सर्वांना- माननीय सर्वांना जयवंत विनंती बोधले आहे. महाराज, माननीय भागवत चौरे महाराज यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थितांच्या वतीने महाराजांचा या ठिकाणी मोठ्या पुष्पहार जयघोष घालून करायचा महाराजांच्या नावाने. महाराजांचा सन्मान होतोय. महाराजांचा सन्मान करा. प्रमुख मान्यवर थोडं समोर- समोर जयवंत बाजूला महाराज व्हा. बोधले, हरिभक्तपरायण भागवत महाराज चौरे, महाराजांचे सर्व शिष्यगण आणि करमाळा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार नारायणबा पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते महाराजांचा सन्मान होतो आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये महाराजांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी माननीय बोधले महाराज, मान्य चौरे महाराज, माजी आमदार यांच्या शुभ हस्ते आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत महाराजांचा या ठिकाणी पुष्पहार घालून आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे. आज या ठिकाणी 100 वर्षांचे गुरुवर्य माननीय श्री समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज यांचं या ठिकाणी मानपत्र आणि पुष्पहार देऊन सन्मान केलेला आहे. यानंतर